या ठिकाणी आज 2 ऑगस्ट रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिनाचा आपण अतिशय दिमाखात आणि संस्मरणीयरित्या त्या नवीन संपन्न करून आलेला आहोत। आणि आज औचित्य साधत तळोजा फेज 2 च्या अध्यक्ष दीक्षाताई जाधव यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं बसथांबा आणि त्याच सोबत प्रत्येक चौकामध्ये वाटप केलेलं आहे। मी सुरुवातीला उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि त्याच सोबत स्वच्छ तळोजे, सुंदर तळोजे, हरित तळोजे राबवण्याच्या दिशेनं शेतकरी कामगार पक्षाच्या दीक्षाताईंनी एक पाऊल पुढे टाकलेला आहे। तो एक अतिशय चांगला उपक्रम या निमित्तानं संपन्न होतोय। आज मोठ्या प्रमाणात वस्ती जागोजागी या ठिकाणी छोटे मोठे कुटुंबाला मदत करण्यासाठी व्यवसाय करणारी मंडळी दिसते। जो कचरा होतो तो अस्ताव्यस्त न पडता या ठिकाणी कचरा कुंडीत जावा आणि त्या कचरा कुंडीतून तो महानगर गाड्यांमध्ये जावा या दिशेनं एक चांगलं पाऊल टाकलेलं आहे। पक्षाची कायम कार्यकर्त्यांना शिकवण असते, प्रत्येक उपक्रम हा जनतेसाठी उपयुक्त असला मधला हा तंतोतंत 100% बरोबर बसणारा उपक्रम आहे। दीक्षाताईंचं आणि माझ्या साऱ्या सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन। चांगला उपक्रम आपण या तळोजा वासिलेला आहे। मनापासून आपलं कौतुक करतो, आपलं अभिनंदन करतो आणि त्याच सोबत पुनश्च एकदा शेतकरी कामगार पक्षापेक्षा चांगली भेट असू शकत नाही, आपण ती दिलीत त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो। 2 ऑगस्ट भारतीय शेतकरी कामगार पक्ष 78व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते आणि आज दिनाचं औचित्य साधून पाटील यांच्या स्मरणार्थ माजी आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या हस्ते कामगार पक्षाचे बाकी नेते यांच्या हस्ते आपल्या बस स्टॉपचं उद्घाटन झालेलं आहे। आणि तसेच तळोजा नसल्यामुळे वर्धापन दिनाचं औचित्य साधून उद्घाटनही माजी आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या उद्घाटन केलेलं आहे। फेज 2 येथे लोकांची मागणी होती बस स्टॉपसाठी, लाईन मध्ये उभे राहत होते, पावसाचे दिवस आहेत त्यामुळे काहीतरी निवारा मिळावा यासाठी आपण हा बस स्टॉप फेज 2 मध्ये कुठेही कचराकुंडी नसल्यामुळे आपण प्रत्येक चौकात कचराकुंडी उपलब्ध टाकावा आणि आपला सभोवताल आपल्या इथला परिसर स्वच्छ ठेवावा। बस एवढंच मला तळोजा वासियांना आवाहन करायचे आहे आणि बस त्यांनी धन्यवाद। आपल्या तळोजा नगरीमध्ये सौ दीक्षाताई दिलीप जाधव यांच्या माध्यमातून आपले सर्वच पदाधिकारी यांच्या संयोजनाने सन्माननीय माजी आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते अजून एक चांगलं पाऊल उचललाय। इथे म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुंडी हा डस्टबिन, ओला कचरा, सुका कचरा, डस्टबिन आपण ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळे डिपेंड करून आपण चौकामध्ये ताईंनी याचं पण आयोजन केलेलं आहे। पाटील साहेब, सौ दीक्षाताई आणि आपले पदाधिकारी यांच्या हस्ते झालेला निवारा नसतो, त्यांना एक पाण्यापासून संरक्षण मिळावं, एक संरक्षण मिळावं यासाठी हा बसचा पण आज तरी मी सगळेच तळोजावासियांना आवाहन करतो याचा आपण आनंद घ्यावा, ओला कचरा डस्टबिन मध्ये टाकावा आणि पर्यावरणाचा करावा, आम्हाला साथ द्यावा, सपोर्ट करावा। धन्यवाद।